मला एका माणसाने फोन करून असं सांगितलं आणि मी एक व्हिडिओ सुद्धा बघितला की लिंबू लावलं साधं तरी ती शाई जात. मग माझी उत्सुकता जागृत झाली, कारण सकाळपासून असंख्य व्हिडिओ मी पाहिले होते की ही शाई जाते. विशेषतः नेल पॉलिश रिमूव्हर लावून ही शाई जाते, ऍसिटोन लावून शाई जाते. पण लिंबू लावल्यावरही शाई जात असेल तर जरा गडबड आहे असं मला वाटतं. किंवा सॅनिटायझर लावल्यावर, साधा सॅनिटायझर लावल्यावर ही शाई जात असेल तर एकूण आयोगाची गडबड झाली असं मला वाटलं. म्हणून मी साधा डेटॉलचा सॅनिटायझर लावून बघितला. तुम्हाला बोट दाखवतो बघा. या बोटाची जी शाई आहे ही एकदा लावल्यावर सॅनिटायझर 90% गेलेली आहे, 90% गेलेली आहे. तेव्हा निवडणूक आयुक्तांनी अशा प्रकारे असंख्य मतदारांच्या तक्रारी आल्या की शाई जाते, शाई जाते, शाई जाते. राज ठाकरेही बोलले, उद्धव ठाकरेही बोलले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की बोटावरची शाई जाण्याची शक्यताच नाही, आम्ही तीच शाई वापरतोय जी जुन्या काळापासून वापरतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे मतदारांवरच त्यांनी संशय घेतला आणि पत्रक काढून काय सांगितलं मतदारांना की जे अशी शाई काढण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. जे अशी शाई काढण्याचा प्रयत्न करतील आणि दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. हे मान्य आहे, दुसऱ्यांदा मतदान करणं हा गुन्हाच आहे. पण शाई काढण्याचा प्रयत्न करतील त्या मतदारांनाच दोषी धरणं, त्यांनाच दोष देणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. आजपर्यंत तुम्ही आमच्या बोटाला जी शाई लावत होतात किंवा जो मार्कर लावत होतात ती शाई जात नव्हती. म्हणून मी थोडस संशोधन करण्याचा प्रयत्न केला. संशोधन म्हणजे फार नाही, आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे वेगवेगळे ऍप आलेली आहेत, पटापट माहिती तुमच्या समोर येते. मग असं दिसलं की जी शाई 1962 पासून लावली जाते आपल्या बोटांना, ही शाई म्हैसूर पेंट अँड वॉर्निश कंपनी तयार करत होती. सरकारी संशोधन संस्थेनेच ती तयार केली होती, म्हणजे तिकडून बाहेरून आणली आहे परदेशातून वगैरे काय. परंतु त्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचं प्रमाण असल्यामुळे चांगल्या प्रकारे ती जात नव्हती. ती अशी आपल्या त्वचेला चिकटून बसायची, हे तिचं वैशिष्ट्य होतं. तर यावेळची शाई कशी जाते, कारण अगदी लोकसभा विधानसभा निवडणुकीत सुद्धा बघितलं होतं 20-20 दिवस 25-25 दिवस आंघोळ केल्यानंतरही ही शाई जात नव्हती. मग यावेळेला इतक्या सहजपणे ही शाई का जाते याचं कारण असं असावं की ही जी कंपनी आहे म्हैसूर पेंट अँड वॉर्निश कंपनी, हिला यावेळेला शाईची ऑर्डर सरकारने दिली नसावी, सरकारने किंवा निवडणूक आयोगाने. पण लक्षात घ्या, राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसारच चालतो, तो स्वतंत्र नाही, स्वायत्त नाही केंद्रीय निवडणूक आयोगासारखा. त्यामुळे जे काय त्याला साधन सामुग्री हवी असेल ती सरकारी यंत्रणेतूनच त्याला मागवावी. असं दिसतंय की म्हैसूर पेंट अँड वॉर्निश कंपनीकडून यावेळची शाई विकत घेण्यात आली नाही. ही शाई कोरस इंडिया या मुंबई स्थित कंपनीकडून विकत घेण्यात आली. आता कोरस इंडिया सुद्धा नावाजलेली कंपनी आहे, तुम्हाला लक्षात असेल तर पेनाची शाई वगैरे ही कंपनी बनवते. कोरस हे मोठं नाव आहे खासगी क्षेत्रात. पण कोरसला मतदानाची शाई बनवण्याचा अनुभव आहे की नाही आपल्याला माहित नाही. मूळ कंपनीकडून काम काढून नव्या कंपनीला दिलं म्हणून ही गडबड झाली का, हा संशोधनाचा विषय. आणि नव्या कंपनीला काम का दिलं, जर 1962 पासून म्हैसूर पेंट अँड वॉर्निश कंपनी जर शाई बनवत असेल मतदानाची, तर नव्या कंपनीकडे जाण्याची वेळ का आली? काही टेंडरचा मुद्दा आहे का, याने टेंडर कमी दिलं वगैरे, किंवा आधीची कंपनी संबंधित लोकांना काही चिरमिरी देत नव्हती, या कंपनीने दिली, हाही प्रश्न येतो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये. जेव्हा वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंपनीकडून काम काढून दुसऱ्या कंपनीला दिलं जात आणि या सरकारमध्ये तर प्रश्न येतोच, कारण प्रत्येक टेंडर मागे या सरकारमध्ये हप्ते ठरलेले असतात. त्यामुळे शाई देणारी कंपनी जर बदलली असेल तर हप्ता कुणाला मिळाला, टेंडर कुणाला मिळालं, हा महत्वाचा मुद्दा आहे. पण गोष्ट अशी की शाई जात होती. अगदी सॅनिटायझर लावल्यावर सुद्धा जात होती, ऍसिटोन लावल्यावर सुद्धा जात होती, नेल पॉलिश क्लीनर लावल्यावर सुद्धा जात होती आणि लिंबू लावल्यावर सुद्धा हा जो शाईचा डाग आपल्या बोटावर लावलेला असतो तो सुद्धा तो असा उडून जात होता, अगदी लिंबू लावल्यावर सुद्धा. म्हणजे शाईची प्रत काय होती लक्षात घ्या. तरी सुद्धा आपले निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणतात शाई जाऊच शकत नाही, ही जुनीच शाई आहे, तुमच्या बोटावर लावून आम्ही दाखवतो पाहिजे तर हा प्रयोग करून महाराष्ट्राचे जनते पुढे होऊ द्या. हा कसला निवडणूक आयुक्त आहे? पत्रकार परिषदेत धड उत्तर देऊ शकत नाही. तुमची जबाबदारी ही आहे की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली का ती? शाईविषयी संशय आला तर किमान तपास तरी करा का शाई जाते. तर तुम्ही म्हणता शाई जाऊ शकत नाही, ही बघा, तुम्ही पाहिजे तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी काय दुसऱ्यांदा जाऊन मतदान केलेलं नाही, पण शाई गेलेली आहे. माझ्यासारख्या नागरिकाच्या मनामध्ये हा संशय येतो की ही शाई कशी जाते, कारण ही शाई अशा प्रकारे गेली तर गुन्हेगारी प्रवृत्ती
प्रवृत्तीचे जे लोक आहेत, काही दुबार मतदार आहेत, हे जाऊन दुसऱ्या बूथवर मतदान करू शकतात. काय म्हणतात, एका मतदान केंद्रावर तिथे सगळं चेक केलेलं असतं, हा मतदार आहे की नाही त्याचा नंबर रेकॉर्ड असतो, त्यामुळे दुबार मतदान होऊ शकत नाही. पण शाई गेलेला एक मतदार दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन दुसऱ्याच्या नावाने मतदान करू शकतो की नाही, तुमचे फोटोही धड नसतात. एक मतदार तक्रार करत होता की माझ्या जागी एका बाईचा फोटो होता. अशा प्रकारे तुमच्या रेकॉर्ड मध्ये गडबडी आहेत आणि तुम्ही शाही जाते हे सांगणाऱ्या नागरिकांनाच दोषी धरता, हा अपराध आहे वगैरे सांगता. अरे तुमच्या हातात नागरिकांनीच अधिकार दिलेले आहे. मला असं वाटतं दिनेश वाघमारे निवडणूक आयुक्त यांच्या निलंबनाची मागणी जी केलेली आहे उद्धव ठाकरेंनी ही योग्यच आहे. मला तर पहिल्यापासूनच ही खात्री आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आणि मोदी सरकारचं जसं संगनमत आहे तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संगनमत आहे. याचं कारण दिनेश वाघमारेंनी जे स्पष्टीकरण दिलं शाही जात नाही वगैरे, ते आधी फडणवीसांनी द्यायचा प्रयत्न केला. वास्तविक देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त नाही, ते मुख्यमंत्री. तरी दरवेळेला निवडणूक आयोगावर आरोप झाल्यावर फडणवीस का धावून येतात? आणि फडणवीस मूर्ख नाहीत, मी तुम्हाला सांगतो, ते वेडे तर अजिबातच नाहीत. पण त्यांनी पत्रकारांसमोर काय केलं, ही बघा माझी शाही, मी घालवायचा प्रयत्न करतो, असं केलं, हे असं दुसऱ्या बोटानी जाते का बघा. अरे लोक काय सांगतायत ते तर ऐका, कान बंद करून घेतलेत का मुख्यमंत्री झाल्यापासून? लोक सांगतायत की इथे ऍसिटोन लावला, नेल पॉलिश रिमूव्हर झाला, लिंबू लावलं, सॅनिटायझर लावलं तर जातं. तुम्ही बोट कसली घासून दाखवताय? मला अजिबात शंका नाही फडणवीस मूर्ख किंवा वेडे नाहीत म्हणून, ते नाहीच आहेत, पण ते लबाड आहे, ते धूर्त आहे. त्यांनी असं करून दाखवलं आणि पत्रकार ऐकून गेले. मला पत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही जे विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारता, फडणवीसांना का प्रश्न विचारत नाहीत? फडणवीसांची एक ओएसडी होती 2014 ते 2019, मी नाव घेत नाही पण तुम्हाला कळेल कोण, एक पत्रकार ओएसडी होते. ते आता वृत्तपत्रात टेलिव्हिजन चॅनलवर येऊन विश्लेषण करतात. अरे आधी डिस्क्लोजर तर द्या, मी फडणवीसांचा ओएसडी होतो म्हणून, मग लोकांना कळेल की तुमची राजकीय बाजू काय. 5 वर्ष मुख्यमंत्र्यांकडे काम केल्यावर तुम्ही पुन्हा पत्रकार बनलात आणि पुन्हा तुम्ही निष्पक्ष पत्रकार म्हणून विश्लेषण करणार. असो, तो मुद्दा नाही. मुद्दा आहे पत्रकार प्रश्न का विचारत. पत्रकार अशासाठी प्रश्न विचारत नाहीत की मुख्यमंत्र्यांपुढे बोलायला यांची बोबडी वळते, यांना फेवर्स पाहिजे असतात. जेव्हा फडणवीस आपलं एक बोट दुसऱ्या बोटावर घासून दाखवतो ते बघा जात नाही जात नाही, एका पण पत्रकाराच्या डोक्यात प्रकाश नाही पडला की हे काय करतायत आणि काय बोलतायत, त्यांना का नाही क्रॉस क्वेश्चनिंग केलं. मुद्दा असा आहे, फडणवीस मूर्ख बनवत होते जनतेला. तक्रारी कोणाच्या होत्या? तक्रारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नव्हत्या, तक्रारी असंख्य नागरिकांच्या होत्या. एरवी ज्यांचा राजकारणाशी जवळचा संबंध नाही अशा नागरिकांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या. तरी निवडणूक आयुक्तांना आधी फडणवीस येऊन सारवासारव करत होते. माझा स्पष्ट आरोप आहे, देवेंद्र फडणवीस, त्यांचा भाजप, महायुती आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत आहे. माझा आरोपच आहे, आय एम कन्व्हिन्स, माझी खात्री झालेली आहे. निवडणूक आयोगाविषयी मला पूर्वीसारखा विश्वास, म्हणजे 2024 ला झाली विधानसभा निवडणूक, तेव्हापासून जो माझा विश्वास उडून गेलेला आहे. खरं तर लोकसभेला महाराष्ट्रामध्ये एक भ्रामक चित्र उभं राहिलं, महायुतीचा पराभव झाला. पण त्यानंतर जे काय केलं या लोकांनी, ज्या प्रकारे आयोगाशी संगनमत करून 40-50 लाख मतदार वाढवले 5 महिन्यात, शेवटच्या तासामध्ये 76 लाख मतदारांनी व्होटिंग केलं, त्याची कुठे चौकशी होऊ दिली नाही. आयोगही गप्प बसला. राहुल गांधींनी सगळ्या त्रुटी दाखवल्या उदाहरणादाखल, तरी आयोग काय बोलायला तयार नाही. कोर्टामध्ये जाण्याची तर सोयच नाही. मी आज इथे तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, अपवादात्मकरित्या ज्यांचा विवेक जागा आहे, ज्यांना पाठीचा कणा आहे, असे न्यायाधीश उरलेले आहेत, लक्षात घ्या. अपवादात्मकरित्या. याचं कारण बहुसंख्य न्यायाधीश हे सुद्धा सत्तेचे गुलाम झालेले आहेत. कशा प्रकारे बिनविरोध जे निवडून आले उमेदवार, त्यांच्या विरुद्ध याचिका केली होती मनसेचे अविनाश जाधव आणि असीम सरोदे यांनी, ती कशी फेटाळून लावली तुम्ही बघा. त्याच्यावर आर्ग्युमेंट झालं असतं, मग फेटाळली असती, समजू शकत होतं. पण अरेरावी पद्धतीने फेटाळून लावली आणि वर न्यायाधीशांनी वर कोर्टात सांगितलं की आम्ही तुम्हाला दंड लावतो, तुम्ही आमचे मालक आहात. कशासाठी दंड लावला? दंड प्रत्यक्षात लावला नाही, कारण न्यायाधीशांच्या नंतर लक्षात आलं की दंड लावला तर गडबड होऊ शकते. कदाचित त्यांना हा विचार नंतर आला असेल, पण पश्चातबुद्धी म्हणतात याला, पश्चातबुद्धी झाली असेल. पण अशा प्रकारे काहीतरी गंभीर एक प्रश्न घेऊन एक कार्यकर्ता, एक नेता एका राजकीय पक्षाचा हा हायकोर्टात जातो आणि फेटाळून लावतो काही क्षणात, काही त्याच्यावर. मग कशाला जायचं कोर्टामध्ये? माझा तर कोर्टांवरही विश्वास नाहीये, मी तुम्हाला स्पष्ट, अजिबात विश्वास नाही. या देशाची सगळी सिस्टीम सडलेली आहे, सरकारपासून सगळे. एक स्वायत्त संस्था आता स्वायत्त राहिलेली नाही, निवडणूक आयोग स्वायत्त नाही. तुम्ही ज्याचं नाव घ्या, तिथे तिथे भ्रष्टाचार, गुलामी ही झालेली आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा जो शाहीचा प्रयोग आहे, शाही नाही पुसली आज या लोकांनी. निवडणूक आयोगाने लोकशाही पुसण्याची प्रक्रिया सुरू केली.
ती अधोरेखित केली हे लक्षात घ्या. गंभीर गोष्ट आहे. नुसत्या शाहीशी संबंध असेल तर गोष्ट वेगळी, कारण निवडणूक आयोग कसा वागतो, कशी यंत्रणा राबवतो, फेअर इलेक्शन ज्याला म्हणतात ते देतं की नाही यावर लोकांचा विश्वास अवलंबून घेऊस. आज जर माझ्यासारख्या माणसाचा विश्वास या व्यवस्थेवरचा उडाला असेल तर सर्वसामान्य माणूस अजिबातच विश्वास ठेवत नसेल याची मला खात्री आहे. नाईलाज म्हणून तो मतदान करत असेल, नाईलाज म्हणून. तेच घडतंय आज. आणि निवडणुका जर तुम्ही चोरणार असाल, तुम्हाला म्हणजे असं आहे की शाही जाणार, आणखीन काय मतदार वाढणार, ऐन वेळेला मतदान होणार भरमसाठ, हे जर तुम्हाला सत्याने करायचं असेल तर निवडणुका घेण्यामध्ये अर्थ काय राहिला? राज ठाकरेंनी बरोबर प्रश्न विचारला होता. बहिष्कारच टाकला पाहिजे या निवडणुकांना. पण प्रॉब्लेम असा आहे की बहिष्कार टाकला विरोधकांनी तर या पुन्हा सत्ताधाऱ्यांचाच फायदा होऊ शकतो. पण लक्षात घ्या, मला अशी दाट शक्यता वाटते की ही निवडणूक सुद्धा चोरण्याची पूर्ण तयारी सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. पूर्ण तयारी. ज्या घटना विधानसभेला घडल्या त्याच घटनांची पुनरावृत्ती होत. विधानसभेला विरोधकांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. या वेळेलाही तसाच मिळालेला आहे ठाकरे बंधूंच्या सभांना, तुम्ही जर बघितलं. पण निकाल जर उद्या जेव्हा निकाल लागतील तर निकाल हे सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने लाग. आणि जसं विधानसभेला प्रचंड यश सत्ताधाऱ्यांना मिळालं, अनपेक्षित यश जे त्यांनाही अपेक्षित नव्हतं एवढं यश मिळालं, तसंच यश जर महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मिळालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. ही सुद्धा निवडणूक चोरण्याचं कारस्थान होतंय असं मला माझं मन सांगतंय. आता तुम्हाला परवा आहे की नाही? तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला जे निवडून यायला पाहिजे होते ते हरतायत म्हणून तुम्ही अशा प्रकारे कारण देताय. पण तुम्ही एक एक गोष्ट अशा प्रकारे संशयास्पद करता की विश्वास कसा ठेवायचा मला सांगा ना. विश्वास कसा ठेवायचा? मी आज तुम्हाला सांगतो, मतदान संपल्यानंतर इतकं कमी मतदान झालेलं आहे. म्हणजे मुंबईत 3.5 पर्यंत 41% मतदान, गेल्या वेळेला 55% झालं होतं. सर्वसाधारण त्याच्याच पुढे मागे मतदान मुंबईमध्ये होईल. पुण्यातही असंच कमी मतदान झालेलं आहे. शहर जेवढं मोठं तितकं मतदान कमी अशी सगळीकडे अवस्था दिसते. मुंबईत जर साधारण 50-55% मतदान होणार असेल तर मला असं वाटतं की मी जो व्हिडिओ केला होता 2 दिवसात की ठाकरे बंधू जिंकू शकतात जर मतदान जास्त झालं आणि मराठी माणसाचं मतदान जास्त झालं, तर नेमकी त्याच्या विरोधात गोष्ट घडते असं मला वाटतं. फार काय उत्साहवर्धक गोष्ट नाहीये मतदान कमी होणं, आणि मराठी माणसाचं मतदान, मराठी भागामध्ये मतदान कमी होणं ही चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि काही ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचाच विजय झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे उद्या तुम्हाला धक्का बसू नये म्हणून काही ठिकाणी आता एक्झिट पोल चाललेले आहेत. साम टीव्हीवर एक्झिट पोल दाखवत होते मगाशी. मी त्यातले काही आकडे पाहिले. पूर्ण पाहायचा मला वेळ नाही मिळाला, पण काही आकडे पाहिले. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही बघा. पण मी जे म्हणतोय की विधानसभा निवडणुकांचीच पुनरावृत्ती यावेळेला होऊ शकते. तुम्ही जरा बघा काय होतंय. साम टीव्ही एक्झिट पोल मुंबईचा दाखवतंय. त्यामध्ये बीजेपीला 84 जागा देत आहे, शिंदे यांच्या शिवसेनेला 35 जागा देत आहे. म्हणजे किती झाल्या? 5 ने 4 9, 8 ने 3 11, 119 जागा दोघांना मिळून. महायुतीला 119 जागा. अजित पवारांना फक्त 3 जागा देतात. पण अजित पवार महायुतीमध्ये नव्हते. भाजपला 84, शिंदे यांच्या शिवसेनेला 35, अजित पवारांना 3. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला साम टीव्हीचा एक्झिट पोल 65 जागा देतो आणि मनसेला 10 जागा, फक्त 10 जागा. म्हणजे ठाकरे बंधूंना मिळून 75 जागा. गेल्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे अविभक्त शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. आता युबीटी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांना मिळून, दोघांना मिळून फक्त 75 जागा हा सर्व्हे दाखवतो. काँग्रेसला 20 जागा ही मंडळी दाखवत आहे. आता पुढे तुम्हाला सांग, मुंबईचे आणखीन काही ऍक्सिस माय इंडियाचा जो सर्व्हे आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये महायुतीला म्हणजे बीजेपी आणि शिंदे शिवसेनेला 131 ते 151 जागा दाखव, म्हणजे क्लीन स्वीप. 227 पैकी यांना जर 131 ते 151 जागा मिळाल्या तर क्लीन स्वीपच म्हणायला पाहिजे. ठाकरेंच्या दोन्ही ठाकरेंना 58 ते 68 जागा फक्त, आणि काँग्रेसला 18 ते 25 जागा. डीव्ही रिसर्च म्हणून यांचा सर्व्हे आहे. हा महायुतीला बीजेपी आणि शिंदे शिवसेना यांना 107 ते 122 जागा दाखवतोय. उद्धव ठाकरे यांच्या युतीला 62 जागा, काँग्रेसला 12 ते 16 जागा. एकूण तिन्ही सर्व्हेचे, एक्झिट पोलचे, सर्व्हे नाही एक्झिट पोलचे आकडे जे मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये ठाकरे बंधूंचा पराभव होणार असं स्पष्टपणे दिसतंय. पण ठाकरे बंधूंचा पराभव अटीतटीच्या लढाईत झाला असता तर काही प्रश्नच नव्हता. जसं मी विधानसभेला म्हटलो, महायुती जिंकली असती तरी काही फार वादाचा मुद्दा नव्हता. पण प्रत्यक्षात मैदानात जे चित्र दिसत होतं त्याच्या विपरीत चित्र इथं दिसतंय. आणि महायुतीचे जे निवडून आलेले आमदार होते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलंय
काही आमदारांना आपण कसे निवडून आलो, तोच प्रकार यावेळेला होणार आहे. मराठी माणसाची मतं ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना पडलेली नाहीत असं या आकड्यावरून दिसतंय. उद्या मी बोलीन, स्पष्टपणे उद्या बोलीन, पण मला असं वाटतं विधानसभेप्रमाणे ही निवडणूक सुद्धा चोरली जाते असं माझं म्हणणं आहे. हे लक्षात घ्या. ज्याला विश्वास ठेवायचा त्याला विश्वास ठेवू शकतो, पण अशा प्रकारे निवडणुका चोरून भाजप पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत सुद्धा नंबर 1 चा पक्ष झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना अर्थातच त्यांची युती आहे, बहुमत मिळेल. कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांची युती आहे, बहुमत मिळेल. पण पुण्यामध्ये सामच्या सर्व्हेनुसार भाजपला 77 जागा आणि अजित पवारांना 55 जागा, म्हणजे अजित पवार भाजपला तिथे चांगली लढत देत आहेत हे लक्षात घ्या. माझी उत्सुकता आहे ते पिंपरी चिंचवड बाबत. पिंपरी चिंचवड मध्ये भाजप विरुद्ध अजित पवार अशी लढत आहे, त्यामध्ये काय होणार याविषयी उत्सुकता आहे. एक्झिट पोलनी अजून ते आकडे दिलेले नाहीत, म्हणून उद्यापर्यंत थांबूया. एक्झिट पोलच्याही आकड्यांवर मी नेहमीप्रमाणे सांगतो विश्वास ठेवू नका पूर्णपणे, परंतु निवडणूक चोरली गेली आहे का याचा विचार विरोधी पक्षाला संपूर्णच टाकायचा आणि केवळ भारतीय जनता पक्ष आणि महायुती हीच वेळ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर येणार आहे. 2029 जसं जवळ आहे, आता त्यांना मजा वाटत असेल, पण हीच वेळ त्यांच्यावर येणार. भाजप त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि संपूर्ण एक पक्षीय हुकुमशाहीकडे आपली वाटचाल होणार आहे. हे मी नेहमी सांगतो. मला यावेळच्या निवडणुकीत सुद्धा त्याची चिन्ह दिसतात, तेव्हा सावध राहा.